नमस्कार मित्रांनो, आज मी एक छोटी हृदयस्पर्शी गोष्ट सांगणार आहे. खूप महत्त्वाची आहे. मनाला चटका लावून जाणार आहे. दुर्दैव, बापानेच केले पोराचे अंत्यसंस्कार. हिरोसारखा सुंदर दिसणारा मुलगा, जो कोलकात्याच्या नामांकित विद्यापीठात MS चे शिक्षण घेत होता. अजून 4 महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरू केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आला चा बापाला अभिमान वाटत होता आणि खूप स्वप्न रंगवली होती. सगळे अतिशय आनंदात, सुखा समाधानात सुरू होते. आणि मग अचानक एका रात्री वडिलांना कोलकात्यावरून त्याच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालाय. डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तुम्ही तातडीने निघा. अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्दैवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल. बापाला कोलकात्याला पोचायला दुसरी दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्यांची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्राने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वडील प्रवासात असतानाच मित्राचा दुसरा फोन येतो की डॉक्टर म्हणालेत मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल. पण ते करूनही पेशंटचा फक्त 1% चान्स असेल जगण्याचा. काय निर्णय घेतला असेल त्या बापाने. दुसऱ्या क्षणाला हॉस्पिटलच्या अकाउंटवर पैसे जमा केले आणि कोलकात्यामधील नामांकित न्यूरोसर्जनला ब्रेन सर्जरीसाठी परवानगी दिली. वडील दुसऱ्या दिवशी दुपारी पोचले. ICUमध्ये मुलगा व्हेंटिलेटरवर होता. पुढील 48 तासात जर बॉडीने काही रिस्पॉन्स दिले तर पुढील उपचार होणार होते. अन्यथा त्याच रात्री पेशंट गेल्यात जमा होता. मुलाच्या सर्व नातेवाईकांनी देव पाण्यात ठेवले. प्रचंड प्रार्थना सुरू झाली आणि चमत्कार घडावा असे मुलाने थोडे तोंड हलवले. गेलेला जीव परत आला. सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या. मुलगा शुद्धीवर येत असल्याचा आनंद आईला खास महाराष्ट्रातून कोलकात्याला बोलून घेतले गेले. पोराचे उघडलेले डोळे पाहून आणि हाक मारल्यावर त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आईच्या जीवात जीव आला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दिवसाला $1.25 लाखाचा खर्च होत होता. वडील डॉक्टरांना म्हणाले, कितीही खर्च होऊ द्या, पण माझ्या मुलाला वाचवा. त्याची प्रकृती वेगाने सुधारण्यास सुरुवात झाली. पुढील आठवड्यात व्हेंटिलेटर काढला. त्यानंतर 5 दिवसांनी ऑक्सिजन काढला. मुलाने आता स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली होती. हात हलवणे, तोंड हलवणे, डोळ्यांच्या पापण्या फडफडणे अशा क्रिया सुरू झाल्याने पेशंट आता धोक्याच्या बाहेर आलाय असे वाटत होते. डॉक्टर म्हणाले, आता 2-3 दिवसात तुमचा पेशंट ICUमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होईल. पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. अचानक 8 दिवसांनी फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने मुलाला पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले. 22 हायर अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे त्याच्या बॉडीने औषधांना रेसिस्ट करायला सुरुवात केल्याने इन्फेक्शन आटोक्यात आणणे आता शक्य नव्हते. पेशंट सिरियस झाल्याचे डॉक्टरांनी वडिलांना सांगत तेच हतबल होऊन रडायला लागले. गेल्या 20-22 दिवसात हा बाप पोराच्या काळजीने किमान 200 वेळा रडला असेल. मुलगा सिरियस आहे ही गोष्ट आईपासून लपून ठेवण्याची असल्याने वडिलांनी आईला आधीच घरी पाठवले होते आणि तो काळा दिवस उजळला. सकाळी 10:30 वाजता उपचारादरम्यान मुलाची प्राणज्योत मावळली आणि येथूनच सगळ्या अडचणीला सुरुवात झाली. काहीही झाले तरी मुलगा गेल्याची बातमी ही त्याच्या आईपर्यंत पोहोचू द्यायची नव्हती, कारण तिला सावरणे सर्वांसाठीच खूप कठीण जाणार होते. पण हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी वडिलांच्या आणि
मुलाच्या मित्रपरिवारात पसरू लागली. हॉस्पिटलचे आवाढव्य बिल, पोलीस परवानग्या, पोस्टमॉर्टम ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण व्हायला 24 तास गेले. अखेर तिसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता मुलाचे शव घेऊन त्याचे वडील, काही नातेवाईक आणि मुलाच्या मित्रासह रुग्णवाहिकेत कोलकात्यातून महाराष्ट्राकडे निघाले. घरी पोचायला त्यांना 30 तास लागणार होते. तोपर्यंत मुलाच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवले होते. मुलगा गेलाय हा धक्का तिला सहन होणार नव्हता. अखेर रुग्णवाहिका जवळ आल्यावर डॉक्टरांच्या उपस्थितीतच मुलाच्या आईला तिचं लेकरू गेल्याचे सांगितले. तिच्या हंबरड्याने सर्व हॉस्पिटल हादरले. एका क्षणात दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. रडता रडता तिची वाचा गेली. ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली की पुन्हा ते टाहो फोडायची. तिचं पिल्लू आता कधीच दिसणार नव्हतं. त्यासाठी तिने पाहिलेले स्वप्न आता फक्त दिवास्वप्न बनून राहिले होते. रुग्णवाहिका मुलाचे शव घेऊन घरी पोचली. वडील कोणत्या तोंडाने मुलाच्या आईला सांगणार होते की मी तुझं पिल्लू जिवंत आणू शकलो नाही. त्या मुलाच्या आईवडिलांनी मिठी मारून फोडलेला हंबरडा ऐकून प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडाला. रात्री उशिरापर्यंत मुलावर शोककुल वातावरणात स्मशानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार झाले. उपस्थित सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला. तरुण मुलाच्या जळत्या चितेला फेऱ्या मारणाऱ्या या बापाच्या हृदयावर किती खोल जखम झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. पोरांनो, गाडी चालवताना ॲक्सिलेटरच्या मुठीला पिळा द्यायच्या आधी आतडी पिळवटून रडणारे आईबाप आठवा. आपल्या धडकेमुळे दुसऱ्याचा आणि दुसऱ्याच्या धडकेमुळे आपला जीव जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या. जीवन अनमोल आहे. त्याहीपेक्षा आयुष्यात एकदाच मिळणारे आईबाप बहुमूल्य आहेत. आपल्याशिवाय त्यांचे काय होईल याचे भान ठेवा. एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये. ही गोष्ट आपल्या मुलांना पण दाखवा किंवा ऐकवा, कारण खूप महत्त्वाची आहे त्यांच्या व आपल्या जीवनासाठी. ही गोष्ट आम्ही काल्पनिक मांडली आहे, पण ही खरंच पण घडली आहे. धन्यवाद.